मॅचला होते सुरुवात. पंचांचा या मॅचला ही हिरवा सिग्नल दिला जातोय. पहिली ओव्हर एमजी स्पोर्ट बासे संघाकडून लेफ्ट हँड उरतो विकेटने पहिल्या चेंडू ऑफस्टमच्या खूपच दूर खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला होता, म्हणूनच हा चेंडू नो आणि त्यावर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जात असताना इथे मिळतील 2 धावा. या 2 धावांशी पीएन स्पोर्ट पालकने संघाचं खातं ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 ओव्हरची मॅच. पहिले षटक पॉवरपेच्या षटकामध्ये आउटफील्डमध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक वाईडिश लॉंग ऑफ, त्यानंतर दुसऱ्या मिड विकेटमध्ये तैनात केले गेले. त्यानंतर विकेट किपर, फ्लाय स्लिप, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू खूपच सुंदर होता. गोलंदाज रोशनला पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा खर्च केल्या अवांतरच्या रूपाने. त्याच्यानंतर हा डॉट चेंडू बॅटर जयसाठी. नॉन स्ट्रायकिंगवर नितेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट हँड उरतो विकेटने जयसाठी. या वेळेस लेन खूपच सुंदर होती, खोदून काढलाय. मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून थोडीशी चुकी मिस फील होत असताना इथे येतील 2 धावा बॅटर जयच्या खात्यामध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या अंकावर. आपण पाहतात सदानंद स्मृती मित्र मंडळ लाभ बुद्रुक आयोजित छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023 हे पर्व लेफ्ट हँड उरतो विकेटने. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी गुड लाईनवर पिचिंग करत असताना थोडंसं बाउन्स आणि गतीचा देखील वापर गोलंदाज रोशन करताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी धावफलक 4 वर जाऊन पोचले. पहिलाच चेंडू खराब होता, त्याच्यानंतर चांगली लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी नितेश आणि जयच्या रूपाने स्ट्राईक एंडवर जय. सध्या 2 धावांचं योगदान त्यांनी या मॅच साठी दिले गेले. यावेळेस अजून एक चांगला चेंडू वारंवार गुड लाईनवर पिचिंग गतीचा वापर करत असताना आउट स्विंग होत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. आतापर्यंत सलामीवीर जयला 3 चेंडू डॉट काढलेत. एका चेंडूवर 2 धावा जयने आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. कुठल्या प्रकारचा मोठा फटका पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केला गेला नाहीये. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत होता, तिथे 3 क्षेत्ररक्षक एकत्र येतील. 4था क्षेत्ररक्षक देखील पोचला गेलाय. फॉर्मलिंग पाहायला मिळाली, तिचा फायदा घेत असताना इथे 3 धावा कंप्लीट होत असताना या 3 धाबीच्या मदतीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल ते 7 या अंकावर. पहिली मॅचच्या दिवसातील एमजी स्पोर्ट बासे आणि विपक्षामध्ये पीएन पालकने नाणेफेकीनंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. या सकाळच्या क्षेत्रामध्ये एमजी स्पोर्ट बासे संघाचा या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर 2 दिवसापासून आपण चर्चा केली की ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल आहे. चेसिंग करणं थोडंसं कठीण जातं या मैदानामध्ये. लो स्कोरिंग मॅचेस देखील जिंकल्या जातात. हे मैदानाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय सकाराम जानू पाटील स्टेडियम या मैदानाला नाव दिलेलं आहे. त्यांचं विशेष आभार या मंडळाच्या वतीने. पहिले षटक प्रगतीपथावर क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं परिवर्तन केले लेफ्ट हँड बॅटर नितेश साठी. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला चौकार बॅटर नितेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पीएन स्पोर्ट पालकने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. एक चौकार नितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जयने आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर एक नो चेंडू, त्यावर डिक्लेअर झोनमध्ये गेलेला 1 धाव, अशा 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाही. हा प्लस पॉईंट आपल्याला पीएन स्पोर्ट पालकने संघाचा पाहायला मिळतोय. आज सकाळच्या क्षेत्रापासून ते संध्याकाळपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रीयन माणूस जिथे तिथे जगाच्या पाठीवर वास्तव्य करतो तिथे तिथे मात्र एकच चर्चा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटाने साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. कित्येक खेळाडू देखील ती जयंती साजरी करून या स्पर्धेमध्ये जोडले जातात. दरम्यान आई गावदेवी कुशिवली संघ आमच्याशी जोडला गेलाय. जगदीश पाटील, त्याचबरोबर योगेश मांजे, जगदीश शेलार आणि योगेश मांजे, आपले देखील हार्दिक स्वागत.
पहिले षटक समाप्त झाले. 11 धावा धावपलकावर लागले गेले. क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन. विकेट किपर त्यानंतर कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला इन पण जर विचार केला तर मिड ऑफ आणि त्यानंतर शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये सजवलं गेले. डीपचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. यावेळेस पहिले चेंडू, दुसऱ्या ओव्हरचा बॅटची एच आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट जय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मयूरने विकेट प्राप्त केली. यावेळेस खूपच सुंदर ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव आलीये. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, चौकाराचं संरक्षण केलंय. इथे एक सिंगल धाव येते. नवीन बॅटर विशालच्या खात्यामध्ये एका सिंगलच्या मतीने धावपलक जाऊन पोचते ते 12 या अंकावर. अगदी वेळेवर चारही संघ जोडले गेलेत. त्याच्यामध्ये बासा संघ, पालाकणे संघ, कुशिवली संघ आणि वडवली संघ या चारही संघांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही सकाळच्या क्षेत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. सध्या तरी आपण विचार केला तर भिवंडी क्रिकेटचा तर थोडा क्रिकेट मागं राहिलंय, कारण का सकाळच्या क्षेत्रामध्ये संघ तेवढे जोडत नाहीत. मात्र कल्याण डोंबिवलीचा आपण जर विचार केला तर अगदी 9 वाजता मॅचला सुरुवात होते. 8:30ला रिपोर्टिंगचा टायमिंग असतो. या गोष्टी थोड्याशा आपल्याला बदलवाव्या लागतील, कारण का भिवंडीला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. मात्र आज या संघाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यांचे देखील आभार. पुढचा चेंडू नितेशसाठी. यावेळेस ताकदीचा वापर करून लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अपील हलकीशी पाहायला मिळाली. सहमती दिली नाहीये. तिथे बॅटचा संपर्क झाला असेल का तर नाहीये. लेगबायच्या रूपाने डिक्लेअर झोनमध्ये जात असताना इथे येते एक सिंगल धाव. जेव्हा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल तेव्हा स्ट्राईक रोटेट करू शकता, करायची असेल तर, नाहीतर नाही केली तरी देखील चालेल. स्पर्धेचा नियम डीप स्क्वेअर लेग ते डीप पॉइंट याच्या मागचा संपूर्ण भाग जिथे थर्डमॅन क्षेत्र, फाईन क्षेत्र असेल, फाईन स्टॉप क्षेत्र असेल तिथे डिक्लेअर झोन आहे. पुढचा चेंडू राईट हँड उर्द विकेटने विशालसाठी. यावेळेस गतीचा वापर भन्नाट केला होता गोलंदाज मयूर याने. गुड लाईनवर पिचिंग थोडासा आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरची मॅच असेल आई गवदेवी कुशिवली आणि सावे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की पहिल्या इनिंग नंतर आपण टॉच बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये आई गवदेवी वडवली आणि आयोजकांचा संघ असं शेड्यूल असेल. यावेळी सावेमध्ये चेंडू स्वतःच गोलंदाज चेंडूकारीने विकेटचं पतन. विकेट क्रमांक दुसरं कॅच आउट बॅटर विशाल. दुसरी विकेट गमावली बॅटिंग करत असताना पालकने टीमने. यावेळेस हा चेंडू खूपच सुंदर होता. इथे ओव्हर क्रमांक दुसरी देखील झाली समाप्त डॉट चेंडूने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पीएन स्पोर्ट पालकने संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. खूपच सुंदर षटक आपल्याला ओव्हर क्रमांक दुसरं मयूरांचं पाहायला मिळालं, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरने फक्त 2च धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केले आहेत.
तिसऱ्या ओव्हरच्या नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चाबे विपक्षामध्ये कुशवली. विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सला की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. तिसरे षटक संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. त्याच्यानंतरची आजच्या दिवसातील तिसरी मॅच असेल वडपे विपक्ष वडवली. सध्या आपण पहिल्या मॅचची चर्चा करूया. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 2 गडी बाद असताना धावफलकावर जाऊन पोहोचली ती 13 धावा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पालकणी संघ अगदी वेळेवर सर्व संघ जोडले गेलेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. असंच क्रिकेट ला सहकार्य करत राहा, तेव्हाच आपलं भिवंडीचं क्रिकेट अजूनही दर्जेदार बनेल. स्ट्रायकिंगवर बॅटर आपल्याला पाहायला मिळते नितेश, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरची जबाबदारी मुकेश वर दिली गेली. नक्कीच मुकेश मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर मुकेश पाटील बास्याचे अबिलिस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या माध्यमातून देखील कित्येक चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन केलं जातं. राईट हँड ओव्हर द विकेट अबिलिस मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक दूरवर राहिला होता. प्रयत्न खूपच सुंदर केले गोलंदाजाने, मात्र तेवढं सोपं नव्हतं. इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा येतील बॅटर नितेशच्या खात्यामध्ये. या 2 धाबीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या अंकावर. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. गोलंदाज मयूर याने फक्त 2च धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा. लेफ्ट हँड बॅटर नितेश सध्या तरी 6 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकाराच्या मदतीने यावेळेस उडवल्या चेंडूला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे थोडीशी फंबलिंग झाली. रनआउटची संधी आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली होती. लॉंग ऑन मध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. तिचाच फायदा घेत असताना अतिशय वेगाने या 2 धावा पूर्ण केल्यात. नॉन स्ट्राईक एंडवर तुषार आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतो, तर स्ट्राईक एंडवर नितेश. संघाची धावसंख्या तिसरे षटक प्रगती पथावर असताना 17 वर जाऊन पोहोचले. 2 गडी बाद असताना पालकली टीम या इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. तिथे येते एक सिंगल धाव. या मैदानामध्ये लो स्कोर देखील होतो, हाय स्कोर देखील होतो, मात्र स्कोर चेस करणं थोडंसं कठीण जातं. हे या मैदानाचं वैशिष्ट्य राहिले. कारण का त्याचं कारण असं आहे की मागच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन आहे. तिथे तुम्हाला जास्त मोठे फटके सजवता येत नाहीयेत. त्या अनुषंगाने तुम्हाला इथे बॅटिंग करावी लागेल. इथे देखील ताकदीचा वापर केला. प्रॉपर संपर्क करता आला नाहीये. वारंवार मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न बॅटर नितेशने केलाय, मात्र टायमिंग आणि इलिव्हेशन त्याला साधता आलं नाहीये. एक सिंगल धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 अंकावर. सकाळच्या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर हवा पूर्णपणे थांबली आहे, नाहीतर या मैदानावर हवेचा वेग नेहमीच राहतोय. शांत हवा आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या क्षेत्रामध्ये. तिसऱ्या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केले गेले. गोलंदाज मुकेश पाटील याने. स्ट्राईक एंडवर यावेळेस बॅटर कॅप्टन तुषार. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस लॉफ करून दिलाय. काउ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल. स्वर्गीय विजय वसंत पाटील स्टँडला हा सलामी देणारा या इनिंगचा, या दिवसाचा पहिला षटकार कॅप्टन तुषारच्या माध्यमातून. थँक्यू डिशे. सन्मान्य अभिजितजी घरात आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. त्यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एक नेत्रदीपक फटका आपल्याला बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस देखील हेलिकॉप्टर स्टाईलने खोदण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. लेन खूपच सुंदर यावेळी पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरी झाली आहे समाप्त. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पीएन स्पोर्ट पालकने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल ती एमजी स्पोर्ट बासे या टीमला. सन्मान्य अभिजितजी घरात आमच्यापर्यंत जोडले गेलेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर येत असताना त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. चाबे विपक्षामध्ये आई गावदेवी कुशिली दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. चाबे संघाचे कॅप्टन आमच्यामध्ये सोडले गेलेत. नक्कीच आई गावदेवी कुशिली संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. आपण पाहू शकता श्यामजी डाक आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कुशली संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित टॉच साठी यायचंय. यानंतरची मॅच आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. त्याचबरोबर वडोली संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचे. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं होतं. यावेळी आपण पाहू शकता आमचे मुख्य व्यासपीठ त्यावर जोडलेले मान्यवर म्हणजे चावे संघाचे हेमंत आणि दीपक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्याचबरोबर अभिषेकजी घरत यांचे चित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं. अतिशय सुंदर टेलिकास्ट. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण विचार केला तर या लाभ क्रीडा नगरीमध्ये नक्कीच प्रथमच ओरोम क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. पर्व जरी पहिलं असलं तरी मात्र दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली. मैदान देखील खूपच चांगल्या पद्धतीने सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं विशेष आभार सर्व खेळाडूंच्या वतीने. पहिल्या वर्षाचं हे दिमागदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे लाभगाव मुंबई महानगरपालिकेला पाणी वाहून नेणारी पाईपलाईनच्या अगदी शेजारी असलेले गाव. नेहमीच या गावाची चर्चा राजकीय पटलावर राहिली आहे. कुशिलीचे कित्येक समर्थक देखील या ठिकाणी जोडले गेले. त्याच्यामध्ये तुषार पाटीलचा अगदी उल्लेख करावा लागेल. पूर्ण टीम जोडली नाहीये तरी देखील समर्थकांनी मात्र सकाळच्या क्षेत्रामध्ये गर्दी केली आहे. तर कुशली संघाचा कॅप्टन जर आला असेल तर विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक असेल चाबे विपक्ष आई गावदेवी कुशिवली. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच हे नाणं जय बजरंग स्पोर्ट लाभ आणि दुसरीकडे सदानंद स्मृती मित्र मंडळ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन केले. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरची मॅच असेल. कॉल केला जाईल आझाद स्पोर्ट चाबे टीमच्या माध्यमातून. जय बजरंग लाप असा कॉल होता आणि नाणेफेक देखील जय बजरंग लाप आले. तर मान्यवरांना विनंती असेल की कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. 3 ओव्हरची मॅच आहे. जसा कॉल केला तसे नाणेफेक देखील जिंकली. सकाळचे सत्र निर्णय काय असेल? फर्स्ट फिल्डिंग. प्रथम शतरक्षण स्वीकारले. सकाळच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक कॅप्टन शतरक्षण स्वीकारत असतो. याच्या मागचं कारण तू काय सांगशील? नाही, निश्चितच सकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे ग्राउंडवर थोडंसं नमी असते. त्याच्यामुळे बॉल काय चेंडू बाहेर जात नाही. जसा ग्राउंड गरम होईल तशी देखील पिच पण देखील गरम होते आणि त्यानुसार शॉट देखील बाहेर जातात. नक्कीच शतरक्षण स्वीकारले. समोर कुशली संघ एक मजबूत संघ आहे. त्यांची गोलंदाजी बॅटिंग देखील चांगली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 30 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. जाऊया कुशली संघाच्या कॅप्टनकडे. सतीश म्हणजे आमच्याशी जोडला गेले. सतीश आज वेगळ्या लुकमध्ये आहेस. चेहऱ्यावर एक स्मित असे देखील पाहायला मिळतं. कालचा दिवस देखील एक महत्त्वाचा होता. तिथूनच शॉपिंग केलेली दिसतेस. काय सांगशील? हो नक्कीच. अगदी जसा मी उल्लेख केला त्याला तुम्ही सहमती दिली. नाणेफेक जिंकला असता तर निर्णय? क्षेत्ररक्षण. प्रथम बॅटिंग करायचे. समोर चावी संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40+. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होते. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा. थँक्यू. मॅचले होते सुरुवात. पहिल्याच चेंडू त्या ठिकाणी इथे एक सिंगल धाव येते. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 28 धावांची आवश्यकता असेल. ती MG स्पोर्ट बासे टीमला पहिल्या इनिंगमध्ये खूपच चांगली गोलंदाजी झाली होती. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवर रोशन आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला मयूर पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरची जबाबदारी संकेतवर दिली गेली आहे.
मला वाटते संघाला पॅनलाइज देखील पंचांनी केले गेले, कारण का क्षेत्ररक्षण करत असताना जर आपण विचार केला तर नोचा इशारा. टॉच बॉक्समधून अजून मी कॉम्बॉक्समध्ये आलोच नव्हतो आणि या सगळ्या गोष्टी करणं एकाचं काम नाही आहे. ऑफिशियल पंचांना ही देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इनिंग ब्रेक्समध्ये जर टाइमआउट कॅप्टन्स आले तर या सगळ्या गोष्टी एका समोरच्याच्या माध्यमातून मी पूर्ण करेन. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू नो, त्यावर एक सिंगल धाव. या बिल्ली बिग शॉट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, थ्रीटचा इशारा असेल. कॅच ड्रॉप झाली आहे कॅप्टनच्या माध्यमातून. इथे ओव्हर थ्रो देखील झाला होता. इथे 2 धावा मिळतील बॅटर रोशन याला. धावफलक 4 वर जाऊन पोचले. पहिल्या चेंडू नो, त्याच्यावर एक सिंगल धाव, त्याच्यानंतर या 2 धावा, म्हणजेच एक चेंडू 4 धावा. चांगली सुरुवात MG स्पोर्ट बासी टीमची. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टम्पच्या खूपच दूर राहिले. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वडोली संघाचे कॅप्टन प्रतिनिधीला विनंती असेल की आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतो. एकीकडे MG स्पोर्ट बासे, दुसरीकडे PN स्पोर्ट फालाकने जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 28 धावांचं एक छोटं लक्ष आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा धावपलकावर लागले गेलेत. 2 धावा पॅनलचे देखील ऍड केले जातील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर खूपच दूर असताना वाईटचा इशारा. एका अवंतर धावेच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 अंकावर. पाच धावा धावपलकावर लागले गेलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने फुल टॉच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपर पोचला होता. इथे एक विकेट येते रनआउटच्या रूपाने. विकेट क्रमांक पहिले गमावं लागते ते बॅटर रोशनच्या माध्यमातून. मी इथे सेट नव्हतो, मला बोलायला लागलं तुझं लक्ष नाही. तुम्ही काय अंपायरिंग करता तिथे? ऑफिशियल पंच किती वर्षाचा अनुभव. रनआउटची विकेट दिली, मग कॅचची का नाही दिली, मग नो का नाही दिली? धावसंख्या 5 वर पहिली विकेट गमावली. रोशनच्या माध्यमातून ही विकेट गमावी लागली. त्याच्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरची साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडवर मिलिंद, याच्याकडे अनुभव आहे, तो 1 डाऊनला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला चर्चा केली की लो स्कोरिंग मॅच देखील या मैदानामध्ये जिंकता येतात. तो प्रयत्न पालकने संघाचा या मॅच मध्ये राहिला. यावेळी फ्लिक करून दिलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र स्ट्रोक सुंदर असताना डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल दाबेल. या मैदानाचा विचार करता तर तुम्हाला बॉडी लँग्वेज क्रॉस करून थोडासा अँगल क्रिएट करून मिड विकेट डीप स्क्वेअर लेग कॉर्नर समोरच्या दिशेने खेळावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असणं खूप गरजेचं असेल. मैदानाचा भौगोलिक विचार करता समोरच्या दिशेने तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं असेल, कारण का मागच्या दिशेने डिक्लेअर झोन फटका सुंदर होता, मात्र त्या ठिकाणी एक सिंगल धाव मिलिंदच्या खात्यामध्ये येते. स्ट्राईक एंडवर विस्फोटक बॅटर मयूर. यावेळी जशा पद्धतीने चर्चा केली, हा बॅटर विस्फोटक आहे, त्याच पद्धतीने लॉफ करून दिलाय चेंडूला. चेंडू जाईल काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आनंद आनंद भगवा भडकला मत मराठा भडकला भवानीचा शुभ माझा झळकला. नक्कीच ज्या पद्धतीने बॅटर मयूरचा उल्लेख केला की हा एक विस्फोटक बॅटर आहे, त्याची बॅट पकडण्याची आपण पोझिशन पाहिली तर एका वेगळ्या शैलीने तो बॅट पकडत असतो. स्लॉट मध्ये होता, लॉफ करून दिला सरळ 6 धावांसाठी. 6 धावांच्या मतीने धावफलक जाऊन पोचले ते 12 या अंकावर. समीकरण सोपं झाले MG स्पोर्ट बासे टीमसाठी. यावेळेस थोडीशी गती कमी केली, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क करू शकला नाहीये, टायमिंग साधता आलं नाही बॅटर मयूर याला. इथे हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटक या ठिकाणी
समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले एक गडी बाद असताना 12 वर, म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. यानंतरची मॅच क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी स्फोट कुशिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये चावे टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी कुशिवली टीम आपल्याला पाहायला मिळेल. आज जर लॉर्ड्सचा विचार केला तर नक्कीच आपल्या परिसरातील सर्व संघ पाहायला मिळतील. वाड्या तालुक्यातील एक संघ असेल, त्यानंतर शहापूर तालुक्यातील अगई टीम असेल, अगई मोहिली, वाड्या तालुक्यातील दिनकरपाडा कोंडले, हे 2 बाहेरचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. बाकी सर्व संघांचा विचार केला तर आज जवळचे संघ असतील. पहिले षटक संपले, अजूनही 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला होती सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी विशालवर दिली गेली. स्टाईन केनवर मिलिंद. राईट हँड ओव्हर तो विकेटने दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू लेंथ खूपच सुंदर होती. तेवढाच ऑन ड्राईव्ह आपल्याला सुंदर पाहायला मिळाला बॅटर मिलिंदच्या माध्यमातून. एक सिंगल धाव येत असताना सिंगलच्या मदतीनेच मिलिंदचा जर विचार केला तर सध्या तरी 2 चेंडू फेस करत असताना 2 धावांचं योगदान दिले. मात्र मयूरने चांगली कामगिरी केली आहे. इथे हॅप ट्रकल चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या खूपच दूर राहिले. वाईटचा इशारा. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते ते 14 या अंकावर. यावेळेस पुन्हा एकदा ताकदीचा वापर केलाय. इलिव्हेशन देखील प्रॉपर झालंय. चेंडू साईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा मयूरच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. थँक्यू दीक्षा. आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना यस ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉफ करून दिला. प्रॉपर बॅकलिप होती बॅटर मयूरने. हा एक सुंदर फटका मयूरच्या माध्यमातून. मिळतील त्या ठिकाणी 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक 20 वर. यावेळी बॅटची एच आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक दुसरं. वडोली संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नक्कीच ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचे. कमिटीकडून आपल्याला शेवटचा पुकार असेल. दुसरी विकेट एक महत्वाची होती, ती प्राप्त केली मयूरच्या रूपाने. खूपच सुंदर कॅच विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी विकेट गेल्यानंतर मात्र मिलिंदची साथ देण्यासाठी बॅटर विनायक मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 20 वर जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. इथे डॉट चेंडू काढावे लागतील गोलंदाज. यावेळेस चेंडू येण्याअगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सुंदर. या ओव्हरमध्ये एक व्हाईट चेंडू, एक षटकार, एक विकेट, एक सिंगल, एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे अजून 2 चेंडू डॉट काढले तर मात्र समीकरण 50-50 कंडिशन मध्ये पाहायला मिळेल. 8 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. इथे ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिसफील झाली होती. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना फ्रंट फुटला येऊन पूर्णपणे बॅकफ्लिक ओपन केली होती आणि चेंडू डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स, 4 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने समीकरण सोपं झाले. फक्त 4 धावांची आवश्यकता. डावेस्टीच्या खूपच दूर राहिल्यात. वाईटचा इशारा. वाईटच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या अंकावर. अजूनही 3 धावांची आवश्यकता. समीकरण खूपच कमी होतं आणि ते पूर्ण करत असताना MG स्पोर्ट बासी संघ यावेळेस शेवटचा चेंडू या ओव्हरचा फुल टच होता, संपर्क करू शकला नाही. डॉट चेंडूनी या ओव्हरला झाली आहे समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. म्हणजेच अजूनही 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. वेडेगाव संघाच्या
कॅप्टन्सला विनंती असेल की आपण कमिटीशी संपर्क साधायचे. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या नक्कीच पॅनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्या नव्हत्या, म्हणजेच अजूनही एकच धावीची आवश्यकता असेल. एका धावीची आवश्यकता. ओव्हर चेंडू लॉफ केलाय. लॉंग आउट मध्ये शतरक्षकाने विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 कॅच आउट मिलिंद. पाच चेंडू शिल्लक आणि एका धावीची आवश्यकता. आपण पाहू शकता कशा पद्धतीने ही विकेट गेली. ओव्हर चेंडू ताकदीचा वापर केला, मात्र इलिव्हेशन प्रॉपर करता आलं नाहीये. लॉंग ऑफ मध्ये कॅचचं पतन. सुंदर कॅच. स्वतःला बॅलन्स करत असताना ती कॅच पकडली गेली. अतिशय सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर रिप्ले. अतिशय स्वच्छ नेटनेटकं अतिशय चांगलं दृश्य. नेहमीच प्रिन्स मूवीची चर्चा राहिली आहे. आताच आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेट पटलावरती अतिशय दिग्गज स्पर्धा 10PL गुजरात या ठिकाणी पार पडली. त्या स्पर्धेमध्ये सिरीज वर आपलं नाव कोरताना प्रथमेश ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळालं. 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज देखील जिंकलं. तिथे देखील प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. इथे गतिमारी वर्तन फ्लिक करून दिलाय विजयी षटकार. अभिनंदन MG स्पोर्ट बासिटी. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा विजयी षटकार लावला गेलाय. खूपच सुंदर फटका सजवला होता. स्लॉट मध्ये होता, त्याला बाहेर पाठवून दिलं सरळ 6 धावांसाठी. यानंतरची मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच चावे विपक्षामध्ये आई गावतेबी कुशिवली. नाणेफेक जिंकल्यानंतर चावे संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पहिली मॅच समाप्ती झाली आणि